मित्रांनो, मागील तासाला आपण कोन दुभाजकाचे प्रमेय आणि लंब दुभाजकाचे प्रमेय याबद्दल माहिती बघितली। या तासाला आपण त्रिकोणाच्या बाजू व कोन यांच्यामधील असमानतेचे गुणधर्म आपण शिकणार आहोत। म्हणजे त्रिकोणाच्या बाजू असमान असतील तर त्यांचा कोनावर काय परिणाम होतो, त्याचबरोबर कोन असमान असतील तर त्यांचा बाजूवर काय परिणाम होतो याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। तर यामध्ये आपण पहिलं प्रमेय शिकणार आहोत ते म्हणजे जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील जर त्रिकोणाची एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो आणि लहान बाजूसमोरील कोन लहान असतो। हे प्रमेय आपण शिकणार आहोत। या विधानासाठी आपण त्रिकोण एक्स वाय झेड या ठिकाणी विचारात घेतलेला आहे। त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये आपल्याला या ठिकाणी पक्ष सांगितलेला आहे की त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये एक्स झेड ही बाजू, वाय झेड त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये एक्स झेड ही बाजू एक्स वाय ह्या बाजूपेक्षा मोठी आहे आणि साध्य आहे आपलं कोन एक्स वाय झेड हा कोन एक्स झेड वाय पेक्षा मोठा आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं। त्यासाठी आपण रचना केली। काय रचना केली तर बाजू एक्स झेड वरती आपण पी बिंदू असा घेतलेला आहे। बाजू एक्स झेड वरती पी बिंदू आपण असा घेतला आहे। असा घेतलेला आहे। बाजू एक्स झेड वरती पी बिंदू आपण असा घेतलेला आहे की एक्स वाय आणि एक्स पी, एक्स वाय आणि एक्स पी ह्या दोन्ही बाजूंची लांबी समान आहे आणि आपण काय केलं या ठिकाणी वाय पी काढलेला आहे। तर आता आपण सिद्धता बघूया। मग आपल्याला या ठिकाणी माहित आहे आपण जी रचना केली आहे त्या रचनेनुसार त्रिकोण एक्स वाय पी हा त्रिकोण काय असेल तर समद्विभुज त्रिकोण आहे। मग आपण या ठिकाणी लिहूया आकृती त्रिकोण एक्स वाय पी मध्ये आपल्याला सांगता येतं बाजू वाय पी बाजू एक्स वाय एकरूप बाजू कुठली एक्स पी याला कारण काय रचना। आता ह्या दोन बाजू जर सारख्या असतील तर अर्थातच या बाजू समोरील कोन सुद्धा एकरूप असतील म्हणून आपण लिहू शकतो। म्हणून आता एक्स वाय समोरचा कोन कुठला कोन एक्स पी वाय एकरूप कोन, एक्स पी समोरचा कोन एक्स वाय पी एकरूप बाजू समोरील कोन, एकरूप बाजू समोरील कोन हे एकरूप असतात। एकरूप बाजू समोरील कोन हे एकरूप असतात। बाजू
एक्स वाय आणि एक्स पी ह्या एकरूप बाजू असतील तर त्या बाजूसमोरील कोन सुद्धा काय असतील एकरूपच असतील. म्हणजेच एक्स पी वाय आणि एक्स पी वाय आणि एक्स वाय पी हे दोन्ही कोन कसे असतील सारखे असतील. मग आता या ठिकाणी हा जो कोन एक्स पी वाय आहे हा कोन आपला माहिती आहे येथे कोन एक्स पी वाय हा त्रिकोण पी वाय झेड चा काय आहे बाह्य कोन आहे. बाह्य कोन आहे. मग बाह्य कोन असल्यामुळे या ठिकाणी कोन एक्स पी वाय चं माप किती असेल तर एक्स पी वाय चं माप हे या ठिकाणी पी झेड वाय पेक्षा जास्त असेल. पी झेड वाय पेक्षा जास्त असेल. कारण या ठिकाणी बाह्य कोनाच्या प्रमेयानुसार बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या बेरजे एवढे असते. म्हणजे एक्स वाय पी या कोनाचं माप हे पी झेड वाय पेक्षा जास्त असेल. इथं आपण लिहूया बाह्य कोनाचे माप किंवा बाह्य कोनाचे प्रमेय. हा कोन म्हणजे एक्स पी वाय हा कोन हा पी झेड वाय पेक्षा म्हणजेच अर्थातच एक्स झेड वाय पेक्षा मोठा असणार आहे. आता या ठिकाणी हे जे काही आपण समीकरण आहे ह्याला आपण समीकरण 1 म्हणूयात. आता आपण या ठिकाणी एक्स पी वाय हा कोणाशी एकरूप आहे समीकरण 1 मध्ये तर एक्स वाय पी शी एकरूप आहे. मग आपण इथे लिहू शकतो म्हणून कोन एक्स पी वाय च्या ऐवजी एक्स वाय पी हा कोन एक्स वाय पी हा कोन हा कोणापेक्षा मोठा असेल तर कोन पी झेड वाय पेक्षा हा कोन मोठा असेल. समीकरण 1 वरून मग आता थोडासा आपण इथं बदलही करू शकतो. या ठिकाणी जो काय पी झेड वाय कोन आहे हा कोन आपण नाव त्याचं बदलून एक्स झेड वाय असे ठेवू शकतो. मग आता आपण या ठिकाणी पुढे लिहूया एक्स वाय पी हा कोन पी झेड पेक्षा जर मोठा असेल कोन एक्स वाय पी हा कोन पी वाय झेड पेक्षा जर मोठा असेल तर आपण असं लिहू शकतो की कोन एक्स वाय पी आणि त्याचबरोबर कोन पी वाय झेड हे सुद्धा काय असणार हे दोघे जण अर्थातच कोन पी वाय झेड पेक्षा मोठे असतात. कारण या ठिकाणी हा जो काही टी बिंदू आहे किंवा कोन पी वाय झेड चं माप आहे पी वाय झेड चं माप हे या ठिकाणी 0 नाही. पी वाय झेड या कोनाचं माप या ठिकाणी 0 नाही. म्हणून या ठिकाणी ए जर सी पेक्षा मोठा असेल तर ए अधिक बी हे सी पेक्षा नक्की मोठंच असणार आहे. म्हणून शेवटी आपण लिहू शकतो की कोन एक्स वाय पी अधिक कोन पी वाय झेड हे दोन्ही कोन या पी वाय झेड चं माप जे आहे
या ठिकाणी हा जो काही कोण आहे PZY, या PZY या कोणाचं माप याचं नाव बदलून PZY या कोणाचं नाव बदलून आपण लिहू शकतो XZY. कोण हाच राहतो लक्षात XZY, कोण XZY. तर हे आपलं साध्य होतं, म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की आपण यापुढे अशा पद्धतीने लिहू शकतो, या दोन कोणाच्या बेरजेतून कोण कुठला मिळतो XYZ. कोण XYZ हा कोण XZY पेक्षा काय आहे मोठा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे साध्य या ठिकाणी मिळालेलं दिसून येतं. परत एकदा आपण या प्रमेयाबद्दल माहिती बघूया. आपल्याला सिद्ध काय करायचं होतं, तर या त्रिकोण XYZ मध्ये कोण XYZ हा कोण XZY पेक्षा मोठा आहे हे सिद्ध करायचं होतं. कारण XZ ही बाजू मोठी आहे आणि XY ही बाजू लहान आहे. मग त्यासाठी आपण रचना काय केली होती, तर XZ ह्या मोठ्या बाजूवर P बिंदू असा घेतला होता की P बिंदूमुळे हे XZ हे विभागलं जाईल. कसं विभागलं जाईल, XY आणि XP हे दोन्ही सारखं असेल आणि त्यासाठी आपण काय केलं, YP काढून घेतलं. पक्ष काय होतं, तर त्रिकोण XYZ मध्ये आपल्याला माहित आहे बाजू XZ ही मोठी बाजू आहे आणि XY ही लहान बाजू आहे आणि साध्य होतं XYZ हा कोण XZY कोणापेक्षा मोठा आहे हे सिद्ध करायचं. मग त्यासाठी आपण ही रचना केली. YZ वर P बिंदू घेतला आणि या ठिकाणी YP जोडून घेतले, जेणेकरून XY आणि XP ह्या दोन्ही बाजू सारख्या होतील. म्हणजे त्रिकोण XYP मध्ये हा XYP हा त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण असेल. मग आपण सिद्धता दिली त्रिकोण XYP मध्ये बाजू XY आणि XP ह्या सारख्या बाजू आहेत, कारण काय त्याला रचना. मग XYP आणि XYP XPY आणि XYP हे दोन्ही कोण कसे असतील, सारखे असतील, एकरूप बाजू समोरील कोण. मग या ठिकाणी आपण काय केलं, हा जो काही XY XPY आणि XYP हे दोन कोण आहेत ते सारखे आहेत. हे कशावरून, तर एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात हे शिकलो होतो. याला समीकरण आपण एक म्हटलं. परंतु XPY हा कोण PYZ या त्रिकोणाचा काय आहे, बाह्य कोण आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की ह्या XPY या कोणाचं माप त्याच्या दूरस्थ अंतर कोणापेक्षा जास्त असेल, म्हणजेच PZY पेक्षा जास्त असेल बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार. मग तेच आपण पुढे लिहिलं समीकरण 1 वरून. काय लिहिलं, XYP आणि XPY हे दोन्ही कोण सारखेच आहेत, म्हणून आपण या ठिकाणी XPY च्या ऐवजी काय घेतलं, XYP हा कोण घेतला. समीकरण 1 वरून. समीकरण 1 वरून. मग XYP हा कोण जर का ह्या PZY पेक्षा मोठा असेल तर अर्थातच ह्या दोन कोणांची बेरीज सुद्धा काय असेल, PYZ पेक्षा मोठी असेल. मग हे दोघे जण मिळून अर्थातच XYZ ह्या कोणापेक्षा काय असतील, मोठे असतील.
फक्त आपण या ठिकाणी PZY च्या ऐवजी काय केले, नाव बदललं, या ठिकाणी XZY असं नाव आपण त्या कोणाला दिलं. मग XYP आणि YPYZ ह्या दोन कोणाच्या बेरजेतून आपल्याला काय मिळतं, तर कोन XYZ आपल्याला मिळतो. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी जे काही साध्य होतं ते साध्य आपल्याला मिळालं, कोन XYZ चे माप हे कोन XZY पेक्षा जास्त आहे, किंवा XYZ हा कोन XZY पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. तर हे प्रमेय आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता या सिद्धतेचा आणि नंतर वर्गपटाच्या वहीत लिहू शकता. तर मित्रांनो, आता आपण पुढील प्रमेयाकडे वळणार आहोत. आपलं पुढचं जे प्रमेय आहे ते प्रमेय या अगोदर शिकलेल्या प्रमेयाच्या बाबतीत त्याचा व्यत्यास म्हटलं तरी चालेल. या अगोदरच्या प्रमेयामध्ये आपण काय शिकलो होतो, तर त्रिकोणाच्या दोन बाजू असमान असतील तर मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो, किंवा मोठ्या बाजूसमोरील कोन हा लहान बाजूसमोरील कोनापेक्षा मोठा असतो, हे शिकलो होतो. आता यामध्ये आपल्याला काय शिकायचं या प्रमेयामध्ये, तर त्रिकोणाचे कोन असमान मापाचे असतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. मग आपण यासाठी त्रिकोण ABC ची निवड केली. त्रिकोण ABC च्या संदर्भात आपण पक्ष लिहिलं विधानाला अनुसरून. त्रिकोण ABC मध्ये कोन B हा कोन C पेक्षा काय आहे, मोठा आहे. कोन B हा कोन C पेक्षा मोठा आहे. आणि साध्य आहे आपलं या ठिकाणी AC ही बाजू AB पेक्षा मोठी आहे, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. मग त्यासाठी आपण सिद्धता देत असताना तीन शक्यता आपण विचारात घेऊया. बाजू AB व AC च्या संदर्भात येथे आपल्याला बाजू AB आणि AC च्या संदर्भात आपल्याला तीन शक्यता आजमावता येते. एक म्हणजे खाली एक पैकी एक विधान सत्य आहे. पहिली गोष्ट, पहिली शक्यता, शक्यता एक. तर शक्यता एक मध्ये आपण असं म्हणूया AC पेक्षा AB मोठी आहे. शक्यता दुसरी, दुसरी शक्यता आपण घेऊ शकतो AC आणि AB या दोन्ही बाजू सारख्याच आहेत. आणि तिसरी शक्यता AC ही बाजू AB पेक्षा मोठी आहे. मग पहिल्यांदा आपण पहिल्या शक्यतेचा विचार करूया. जर AC ही बाजू AB पेक्षा लहान आहे असे गृहीत धरल्यास या ठिकाणी AC ही बाजू
ए बी बाजूपेक्षा लहान गृहीत धरल्यास आपल्याला असं लिहिता येईल, काय लिहिता येईल की कोन ABC हा कोन ACB या कोनापेक्षा लहान असेल। मग आपण लिहू शकतो या ठिकाणी की जो काही कोन C आहे हा कोन C हा कोन B पेक्षा मोठा आहे। मोठ्या बाजूसमोर कोन मोठा असेल किंवा मोठ्या बाजूसमोरील कोन हा लहान बाजूच्या कोनासमोरील कोनापेक्षा मोठा असतो किंवा आपण हे सिद्ध केले। परंतु या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पक्षामध्ये काय दिले, पक्षामध्ये आपल्याला सांगितले कोन B हा कोन C पेक्षा मोठा आहे। हे पक्षात आपण लिहिले कोन B हा कोन C पेक्षा मोठा आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की ही विसंगती निर्माण होते, म्हणजे इथं वेगळ्याच पद्धतीने सिद्ध होते। जर आपण AC पेक्षा AB बाजू मोठी मानली तर कोन C मोठा येतोय आणि कोन B लहान येतोय, आणि पक्षामध्ये आपल्याला सांगितले कोन B हा मोठा आहे C पेक्षा। मग ही विसंगती निर्माण झाले। आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की या ठिकाणी AC बाजू AC ही AB पेक्षा लहान आहे ही शक्यता चुकीची आहे। मग आता दुसऱ्या शक्यतेचा विचार करूया। ही झाली पहिली शक्यता। आता दुसऱ्या शक्यतेमध्ये आपण काय सांगतो, दुसऱ्या शक्यतेमध्ये आपण सांगतो जर आता हे पहिली शक्यता आपण या ठिकाणी आजमावली, हे चुकीचं होतंय। मग दुसरी शक्यता विचारात घेऊयात आपण। या ठिकाणी जर AB आणि AC या दोन्ही बाजू सारखी असतील तर अशा पद्धतीने गृहीत धरल्यास आपल्याला येईल या ठिकाणी कोन दोन्ही बाजू सारखे आहेत, त्यामुळे AC समोरचा कोन कुठला, कोन B, एक ग्रुप कोन या AB बाजू समोरचा कोन, कोन C। परंतु आपल्याला माहित आहे की जो काही कोन B आहे हा कोन B हा कोन C पेक्षा मोठा आहे। मग ही विसंगती येथे निर्माण होते।
ही विसंगती या ठिकाणी निर्माण होते आणि त्यामुळे आपण काय सांगू शकतो, बाजू AB व AC या समान आहेत हे गृहीत चुकीचे आहे. ही पहिली दोन्ही गृहीतक चुकीची झाली आणि म्हणून आपण शेवटी सांगू शकतो दोन्ही गृहीतक चुकीचे आहेत. म्हणून या ठिकाणी AC हे AB पेक्षा मोठे आहे ही शक्यता सत्य आहे. म्हणजे पहिल्या दोन्ही शक्यता चुकीच्या असल्यावर ही तिसरी शक्यता या ठिकाणी सत्य आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही असमान कोनाच्या संदर्भात जे काही बाजूंचं गुणोत्तर असतं त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं स्पष्टीकरण देऊ शकतो. अप्रत्यक्षरित्या आपण ही सिद्धता देऊ शकतो. तर पुन्हा एकदा या प्रमेयाबद्दल बघूयात आपण. प्रमेय काय सांगतो पहा. त्रिकोणाचे दोन कोन असमान मापाचे असतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. मग त्रिकोण ABC च्या संदर्भात आपण विधानाला अनुसरून पक्ष दिला. त्रिकोण ABC मध्ये कोन B हा कोन C पेक्षा मोठा आहे. सिद्ध आपला काय करायचं आहे, अर्थात साध्य काय आहे, तर AC ही बाजू AB पेक्षा मोठी आहे हे आपल्या या ठिकाणी सिद्ध करायचं. मग त्यासाठी आपण सिद्धता देत असताना बाजू AB आणि AC च्या संदर्भात आपण या त्रिकोण ABC मध्ये तीन शक्यता या ठिकाणी गृहीत धरली. मग कुठले विधान किंवा कुठल्या शक्यता आहेत. शक्यता आहे AC ही AB पेक्षा लहान आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी दुसरी शक्यता असेल AC आणि AB सारखे आहेत आणि तिसरी शक्यता आहे AC आणि AB याच्यामध्ये AC मोठा आहे आणि AB लहान आहे. मग पहिल्या शक्यतेचा विचार केला आपण, जर बाजू AC ही AB पेक्षा लहान असेल तर कोन C हा कोन B पेक्षा काय असेल, मोठा असेल. कारण आपल्याला माहिती आहे त्रिकोणामध्ये मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो किंवा त्रिकोणामध्ये मोठ्या बाजूसमोरील कोन हा लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठा असतो. त्यामुळे कोन C हा कोन B पेक्षा मोठा असतो. परंतु पक्षामध्ये आपल्याला माहिती आहे कोन B आणि कोन C यापैकी कोन B हा मोठा आहे असं सांगितले. मग इथं आपण सांगतोय कोन C मोठा, या ठिकाणी सांगतोय कोन B मोठा. म्हणजे ही जी काही शक्यता आपण पहिली गृहीत धरली ती शक्यता या दोन्हीतील विसंगतीमुळे ही चुकीची असल्याचे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. म्हणून बाजू AC ही AB पेक्षा लहान आहे ही शक्यता चुकीची आहे. मग दुसऱ्या शक्यतेचा आपण विचार केला. दुसऱ्या शक्यतेमध्ये आपण सांगितलं AC आणि AB ह्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत असं गृहीत धरलं तर त्या दोन्ही बाजूसमोरील कोन काय असतील, एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतात हे आपल्याला माहित आहे. म्हणून कोन B आणि कोन C काय असतील, एकरूप असतील. मग हे जर कोन एकरूप असले तर आपल्याला माहित आहे या ठिकाणी पक्षामध्ये कोन B हा कोन C पेक्षा मोठा दाखवला. मग ही दोन जी विधान आहेत याच्यामध्ये आपल्याला विसंगती दिसून येते आणि म्हणून आपण सांगू शकतो की बाजू AB आणि बाजू AC समान आहेत ही शक्यता चुकीची आहे. मग बरोबर काय आहे, तर शेवटची तिसरी शक्यता आपोआपच या ठिकाणी सत्य असल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने हे दुसरं प्रमेय आपण या ठिकाणी सिद्ध केलं. तुम्हाला हे लक्षात आलं असेल, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता.
आता आपण शेवटच्या तिसऱ्या प्रमेयाकडे वळणार आहोत, ते म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते, हे आपल्याला तिसऱ्या प्रमेयामध्ये शिकायचं आहे. तर या ठिकाणी हे शेवटचं प्रमेय शिकण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की समजा ए, बी आणि सी असे तीन बिंदू आहेत. ए बिंदू त्या ठिकाणी दुकान आहे आणि सी बिंदू एका मुलाचं घर आहे. मग हा जो मुलगा आहे, ह्या मुलाला या दुकानाला जायचंय, ए या ठिकाणी दुकानाला जायचंय. जाण्यासाठी अशा प्रकारचा मुख्य रस्ता या ठिकाणी आहे किंवा पक्का रस्ता या ठिकाणी आहे आणि दुसरी एक पाऊल वाट या ठिकाणी आहे. पण अशा स्थितीत हा जो मुलगा आहे या दुकानाला जाताना कुठल्या वाटेने जायचं पसंत करेल? तर आपल्याला अर्थातच लक्षात येतं की हा जो मुलगा आहे, सी ठिकाणी घर असलेला मुलगा, हा या पक्क्या रस्त्याने जायचं टाळेल आणि या कच्च्या रस्त्याने तो जाईल. याचं कारण काय? तर त्याला माहित आहे की समजा आपण बी मार्गे गेलं म्हणजे या ठिकाणी आपण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर वाई मार्गे सातारा जायचं म्हटलं तर अंतर वाढतंय हे त्या मुलाला लक्षात येते आणि त्यामुळे तो मुलगा काय करतो की या CBA या मार्गाने न जाता तो काय करतो, AC या मार्गाने दुकानात पोहोचतो आणि AC मार्गानेच परत घरी येतो. जे काही साहित्य खरेदी करायचे ते साहित्य खरेदी करून. म्हणजे या ठिकाणी अगदी लहान मुलाला सुद्धा समजतं की जर का एखादा त्रिकोण असेल, आता यात म्हणजे आकृती तयार झालेली ही त्रिकोणाचीच आहे, तर एखाद्या त्रिकोणाच्या संदर्भात तो कुठल्याही प्रकारचा त्रिकोण असू द्या, तो समद्विभुज त्रिकोण असू द्या, समभुज त्रिकोण असू द्या, विषमभुज त्रिकोण असू द्या किंवा काटकोन त्रिकोण असू द्या, कुठल्याही त्रिकोणाच्या संदर्भात आपल्याला असं लक्षात येतं की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज, वर्गाची बेरीज म्हणत नाही, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तर हेच प्रमेय आपण पुढील तासाला शिकणार आहोत. प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते किंवा तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. हे आपण पुढील तासाला ही प्रमेय आपण सिद्ध करूयात आणि नंतर आपण सराव संच 3.4 बद्दल माहिती बघणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.